नमस्कार, मी डॉक्टर मंजिरी कारेकर. आज आपण अ, भारताच्या परराष्ट्र धोरणातील अ, एक पुढचा भाग पाहणार आहोत. अ, त्याच्यामध्ये सिक्युरिटी कन्सर्न्स, एन्व्हायरमेंटल कन्सर्न्स आणि इकॉनॉमिक कन्सर्न्स असे काही पैलू आपण अभ्यासणार आहोत. तर आपण ते व्यवस्थित पाहूयात. अ, दुसरी गोष्ट, मागच्या वेळेला आपण जे परराष्ट्र धोरणातील काही पैलू पाहिलेले होते, त्याच्यामध्ये लुक ईस्टकडून लुक ॲक्टकडे कसे गेलो, हे पण पाहिलेलं आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या भागात, आशिया खंडामध्ये, दक्षिण आशियामध्ये, अ, मध्यवर्ती आशियामध्ये, पश्चिम आशियामध्ये, आफ्रिकेमध्ये भारताचे कसे संबंध आहेत, कसे व्यापारी संबंध आहेत, हे पण आपण पाहणार आहोत. ओके, तर पाहिलेले आहेत. तर आज आपल्याला असं बघायचं आहे की अ, आज आपल्याला असं बघायचं आहे की या परराष्ट्र धोरणामध्ये जे वेगवेगळे पैलू आहेत, की हे सगळं बघितलं आपण मागच्या वेळेला, की पश्चिम आशिया, मध्यवर्ती आशिया या सगळ्यांशी आपले कसे संबंध आहेत हे बघितलेलं आहे. पण याच्यात काही अडचणी येतात का? ह्याच्यामध्ये काही वेगवेगळे संदर्भ हाताळावे लागतात का? याचा सुद्धा आपल्याला ह्याच्यात विचार करायला लागतो. कारण परराष्ट्र धोरण ठरवताना आपल्याला अनेक बाबींमध्ये, प्रामुख्याने त्याच्यामधलं सिक्युरिटी कन्सर्न्स म्हणजे सुरक्षिततेशी संबंधित काही प्रश्न आहेत का, वातावरणाशी, पर्यावरणाशी संबंधित काही प्रश्न आहेत का, आणि आर्थिक संबंधांशी काही प्रश्न आहेत का, असे अनेक पैलू आपल्याला पाहावे लागतात. तर त्यातला आपण एक एक पैलू आज पाहणार आहोत. त्यातला पहिला पैलू म्हणजे सुरक्षिततेच्या संदर्भामध्ये. आता भारताच्या संदर्भामध्ये सुरक्षिततेचे मोठे आव्हान आहे. नेहरूंच्या काळात 1949 मध्ये आशियाई राष्ट्रांची परिषद घेतली आणि त्याच्यामध्ये सर्वसाधारणपणे नव्याने स्वतंत्र झालेल्या राष्ट्रांच्या पुढे कोणती आव्हानं आहेत याचा आढावा घेतला गेला. एक तर याच्यातली अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे आशिया खंडातील बहुतेक सर्व राष्ट्र विकसनशील अशी आपल्याला दिसतात आणि या सर्व राष्ट्रांच्या पुढे मोठे आव्हान म्हणजे सुरक्षिततेचेच होते. कारण दुसरं महायुद्ध संपल्यानंतर जगाची विभागणी सरळ सरळ दोन भागात होते. एकतर झाली आणि एक तर भांडवलशाही गट आणि साम्यवादी गट, असं दोन विभागांमध्ये वाटणी झालेली आपल्याला दिसते. आणि आशियाई देशांनी नवीन स्वातंत्र्य प्राप्त केलेले असल्यामुळं असं आढळतं की या देशांना कोणत्याही एका गटात सामील होणे झेपणारे नव्हते, परवडणारे नव्हते आणि विकासाच्या दृष्टीने असं अजिबात परवडणारं नव्हतं. आणि म्हणून या बहुतेक यातल्या सर्व राष्ट्रांनी अलिप्ततेची भूमिका स्वीकारलेली आपल्याला दिसते. कारण या सर्व राष्ट्रांपुढं बड्या सत्तांना कोणत्याही प्रकारे आव्हान द्यायची हिंमत नव्हती आणि बड्या सत्तांच्या आक्रमणाला तोंड द्यायची पण हिंमत नव्हती. आणि म्हणून सुरक्षिततेचा हा जो कन्सर्न आहे तो अतिशय सेन्सिटिव्ह आहे. 1955 मध्ये बांडुंग येथे अलिप्त राष्ट्रांची परिषद पहिली भरली. एशियो आफ्रिका कॉन्फरन्स नंतर 54 मध्ये परत भरली, बांडुंग मध्ये 55 भरली आणि त्याच्यामध्ये भारताने सरळ सरळ अलिप्ततेची भूमिका जाहीर केलेली आपल्याला माहिती आहे. मग एक लक्षात घ्या की भारताने अलिप्ततेची भूमिका घेतली आणि अलिप्तता हेच आपले ध्येय असल्याचे आपल्याला दिसते. याचा भारताला अनुयायी असणारे अनेक देश आहेत आणि की ज्यांना अलिप्तताच परवडते, कोणत्याही जागतिक राजकारणाला तोंड देणे यांना परवडत नाही.
एक लक्षात घ्या याच्यामध्ये की सुरक्षितता ही कल्पना जी आहे ही थोडीशी बदलत्या स्वरूपाची आहे आणि तिचा प्रत्येक वेळेला त्याचा जो पर्स्पेक्टिव्ह आहे त्याचा संदर्भ आहे तो बदलत असतो. कारण ही एक डायनेमिक कन्सेप्ट आहे, बदलती आहे. एक लक्षात घ्या, सुरक्षितता कशाला म्हणायचं हे एक मोठा क्वेश्चन मार्क आहे. एक म्हणजे सुरक्षिततेची व्याख्या करणं तसं अवघड आहे. सुरुवातीच्या काळात पारंपरिकरित्या ही व्याख्या लष्कराशी संबंधित होती. म्हणजे लष्कर खूप स्ट्रॉंग असणं, सर्व हत्यार असणं, सैन्य व्यवस्थित असणं म्हणजे सुरक्षित देश आहे, असा एक त्याचा मर्यादित असा व्याख्या होती. तर शीतयुद्धानंतर ही संकल्पना बदलली आणि बाह्य धोक्याचा अभाव अशी ही संकल्पना झाली. म्हणजे ॲब्सेन्स ऑफ एक्सटर्नल थ्रेट अँड ॲग्रेशन अशी ही संकल्पना थोडीशी व्यापक झाली शीतयुद्धानंतर. म्हणजे याच्यात असं दिसतं की पारंपरिक कल्पनेपासून शीतयुद्धानंतर ही संकल्पना अतिशय बदलली. आधुनिक काळात तर काय झालंय नवीन की सिक्युरिटी स्टडीज अशी अभ्यास शाखा उदयाला आलेली आहे. म्हणजे आधुनिक काळामध्ये एक स्वतंत्र अभ्यास शाखा उदयाला यावी इथपर्यंत या विषयाचं महत्त्व वाढलेलं आहे. डिफेन्स स्टडीज, सिक्युरिटी स्टडीज असे नवीन अभ्यास शाखा उदयाला आलेले आहेत. अलीकडील काळात लष्कराव्यतिरिक्त इतर विषय महत्त्वाचे झाले आहेत. म्हणजे पारंपरिकरित्या लष्कर महत्त्वाचे आहे, पण आधुनिक काळामध्ये लष्कराशिवाय इतर विषय महत्त्वाचे झाले आहेत. उदाहरणार्थ वातावरणातील बदल, नैसर्गिक आपत्ती, संसर्गजन्य आजार, अन्नधान्य तुटवडा, बेकायदेशीर स्थलांतर, अंमली पदार्थ, व्यापार, माणसांची तस्करी असे अनेक विषय महत्त्वाचे झालेले आहेत. कारण आता ह्याच्यातलं एक एक जरी बघितलं ना आपण तरी असं लक्षात येतं की हे प्रश्न हाताळल्याशिवाय आपल्याला सुरक्षिततेचे प्रश्न सोडवता येणार नाही. वातावरणातले बदल म्हणजे क्लायमेट चेंज होते, पृथ्वी तापतीये आणि मग अशा परिस्थितीत काय करायचं. आता हल्ली सगळे वातावरणातले बदल म्हणजे उन्हाळा, हिवाळा, पावसाळा यांच्या सगळ्यांच्या काळ बदलत आहे. म्हणजे उन्हाळ्यात ऊन पडेल असं नाही, थंडीमध्ये थंडी पडेल असं नाही, तर वेगवेगळ्या वेळी सगळं बदलती परिस्थिती आहे आणि याचा संदर्भ असा आहे की जॉग्राफिकल चेंजेस पण होत आहेत. हा त्याचा महत्वाचा आहे. आपण असंही बघितलं की ग्लोबल वॉर्मिंगमुळे पृथ्वी तापते, त्यामुळं पर्वतांमधले बर्फाचे न हिमकडे बर्फांच्या राशी हळूहळू वितळत आहेत आणि मग त्याच्यामुळं त्याच्या लोकेशन्स बदलत आहेत आणि नदींची पात्र बदलत आहेत. या सगळ्या परिस्थितीच्या आधारे आपल्याला सिक्युरिटी मधले संदर्भ बघावे लागतात. नैसर्गिक आपत्ती वाढत आहेत, भूस्खलन होत आहे, म्हणजे ज्या काही प्रवासी जागा आपण बघतोय तिथे बेकायदेशीर बांधकामं भरपूर झाली आहेत. कोणतेही परवानग्या न घेता केवळ बिझनेस पॉइंट ऑफ व्ह्यूने अशा ठिकाणी घरं बांधली गेली. अशा ठिकाणी जिथं जमीन भुसभुशीत आहे तिथे घरं बांधून हॉटेल व्यवसाय काढल्यामुळे नैसर्गिक आपत्ती वाढतात. शिवाय पाण्याचे प्रवाह बदलत आहेत, नदीची पात्र बदलत आहेत, अचानक हिमकडे कोसळत आहेत, अचानक डोंगर कोसळून पडत आहेत. अशा अनेक नैसर्गिक दृष्ट्या सुद्धा गडबडी चालू आहेत. भूकंप होत आहेत, त्सुनामी होत आहेत, अशा पण नैसर्गिक आपत्ती आहेत. या व्यतिरिक्त संसर्गजन्य आजार हे पण एक आपल्याला नवीन दिसतंय. म्हणजे अगदी संसर्गजन्य आजारामध्ये अलीकडील म्हणजे पूर्वीपासून अलीकडील तर करोना सारखा आजार, गंभीर आजार, याच्यामुळे सुरक्षिततेची एक
व्याख्या परत परत बदलावी लागते. म्हणजे करोना सारख्या आजारांनी तर अख्ख्या जगालाच व्यापलेला आपल्याला 2 वर्षापूर्वी असं आढळतंय. अन्नधान्य तुटवडा, म्हणजे जे विकसनशील देश आहे तिथे बऱ्याच देशांमध्ये अन्नधान्य तुटवडा होतो, कारण तिथे बऱ्यापैकी पिकत नाही. कित्येक वेळा शेतीची जमिनी कारखानदारीसाठी वापरली जाते. मग लोकांना खायला जे अन्न लागतं ते कुठं पिकवणार? असे अनेक प्रश्न याच्यामध्ये सुरक्षिततेच्या खाली घेता येतात. आणि ज्या देशामध्ये असे नैसर्गिक आपत्ती आहेत, संसर्गजन्य आजार आहेत, अन्नधान्य तुटवडा आहे, अशा देशांना परकीय आक्रमणाचा धोका लवकर निर्माण होतो. बेकायदेशीर स्थलांतर हे एक अजून याच्यामध्ये महत्वाचा प्रश्न आहे. कारण बऱ्याचदा परकीय नागरिक हे बेकायदेशीरपणे स्थलांतर करत असतात आणि याचं कुठेही रेकॉर्ड नसतं, नोंद नसते. आणि मग आपण असं म्हणतो की हे बेकायदेशीरपणे स्थलांतरित झालेले लोक काय करू शकतात, तर ते तिथं ज्या ठिकाणी स्थलांतरित झालेले असतात तिथला सगळा डेकोरम, तिथलं जे काही शिस्त आहे तिथे बिघडून ठेवतात. अंमली पदार्थ व्यापार याच्यामुळे सुद्धा सुरक्षितता धोक्यात येऊ शकते. अंमली पदार्थांचा व्यापार, माणसांची तस्करी म्हणजे माणसांची विक्री याच्यामध्ये अपेक्षित आहे. आणि माणसांना हे वेठीला धरून किंवा विकून टाकू अशी धमकी देऊन काही वेळेला गैरफायदा घेतला जातो. या व्यतिरिक्त 11 सप्टेंबर 2001 व 26 नोव्हेंबर 2008 च्या हल्ल्यांमुळे दहशतवादाचा धोका वाढलेला आहे. असंही दिसतं आपल्याला की ही जी 2 हल्ले झाले जगामध्ये, तर त्याच्यामुळे दहशतवादाचा धोका वाढलेला आहे असं सरळ सरळ दिसते. भारताचे मग आता आपल्याला सुरक्षितता म्हणजे काय, ती संकल्पना कशी लवचिक आहे, कशी बदलती आहे, हे पण आपण पाहिलं. मग भारताचे पारंपरिक सुरक्षिततेचे संदर्भ काय आहेत हे आपल्याला थोडंसं पाहावं लागतं. म्हणजे आता असं लक्षात घ्यायला पाहिजे की भारताच्या परराष्ट्र धोरणाचा प्रवास आदर्शवादाकडून व्यवहारवादी होत आहे. म्हणजे आयडियलिझम कडून प्रॅग्मेटिझम कडे हा प्रवास चाललाय परराष्ट्र धोरणाचा. कारण आदर्शवादी अवस्थेमध्ये ज्या वेळेला भारत होता त्यावेळेला असं दिसतं की आपण अलिप्ततेचं धोरण, कोणत्याही राजकारणात पडायचं नाही, अशा अनेक आदर्श तत्वांचं पालन आपण करत होतो. आणि आता प्रॅग्मॅटिक होतोय, म्हणजे आता आपण अलिप्ततेच्या चळवळीलाच एक आर्थिक चळवळीचं रूपांतर दिलेलं आहे असं म्हणावं लागतं. भारतासमोर विविधतेचे आव्हान आहे. याच्यात एक महत्वाची गोष्ट अशी की भारतामध्ये विविध धर्माचे, जातीचे, पंथांचे असे अनेक धर्माचे प्रकारचे लोक राहतात. आणि विविधता हे भारतापुढचं असणारं आव्हान आहे. याचा परिणाम म्हणजे सामाजिक ध्रुवीकरण, विभाजन व अस्मितेचे राजकारण सुरू झाले. आणि मग याच्यातूनच काय होतं की सामाजिक ध्रुवीकरण म्हणजे पोलरायझेशन, सोशल पोलरायझेशन, विभाजन, डिवायडेशन आणि दिसतं. म्हणजे या विविधतेतूनच भारताला नवीन चॅलेंजला तोंड द्यायला लागते असं म्हणता येतं. याच्याशिवाय दुसरी एक गोष्ट अशी की भारताचे शेजारी राष्ट्रांचे संबंध कसे आहेत हे पण अतिशय महत्वाचे आहे. शेजारी राष्ट्रांशी द्विपक्षीय संबंध म्हणजे बायलॅटरल रिलेशन्स कसे आहेत, याच्यामध्ये सुरक्षिततेच्या संदर्भामध्ये या प्रश्नांचा अभ्यास पण अतिशय महत्वाचा आहे. तर याच्यामध्ये आपले प्रामुख्याने जे शेजारी आहेत ते चीन आणि पाकिस्तान. आता चीन आणि पाकिस्तान विषयी आपले कुठल्या कुठल्या प्रकारचे वाद आहेत
हे आपण आधीच्या तासांमध्ये बघितलेले तुम्हाला आठवत असतील. ओके. पण आता आपल्याला इमिजिएट जो डील करायचा आहे, इमिजिएट धोक्यात सिक्युरिटीला, ते चीन आणि पाकिस्तानकडून आहेत. आणि यांच्याविषयीचे वाद आपण पूर्वी खूप सखोल बघितले. तर आता फक्त आपण थोडक्यात बघूयात. आता चीनच्या बाबतीत काय झालेलं आहे की भारताच्या आधी चीनने आर्थिक सुधारणा आणल्या. आशियामध्ये सध्या भारत आणि चीन यांची स्पर्धा आहे सत्तेसाठी. म्हणजे भारत हा चीनचा कॉम्पिटिटर आहे. आणि आशिया खंडातले जे छोटे छोटे देश आहेत त्या सगळ्यांवरती सत्ता गाजवण्यासाठी, सत्ता प्रस्थापित करण्यासाठी चीनला आणि भारताला दोघांनाही इंटरेस्ट आहे. ओके. आणि एक लक्षात घ्या याच्यामध्ये की सत्ता स्पर्धा आहे आणि चीनने आपल्या आधी आर्थिक सुधारणा आणल्यात आणि आपल्या आधी आर्थिकदृष्ट्या जो चीन तो बराचसा पुढे, त्यामुळे ही सत्ता स्पर्धा खूपच स्ट्रॉंग आहे. त्याच्यामध्ये भरीला काय झालेलं आहे की चीनने काय केलं, विस्तारवादी भूमिकेमुळे आशिया खंडातल्या भारताच्या शेजारी जी राष्ट्र आहेत, नेपाळ, श्रीलंका, भूतान, मालदीव किंवा अशा राष्ट्रांशी तिथे हळूहळू हातपाय पसरायला सुरुवात केली. मग तिथला भूभाग एक्वायर करायला सुरुवात केली. कारण चीन मुळातच आक्रमक प्रवृत्तीचा आणि विस्तारवादी भूमिकेचा आहे. एक्सपान्शनिस्ट पॉलिसी आहे चीनची आणि त्यांना जास्तीत जास्त भूभाग एक्वायर करायचा आहे. तिबेट हा सुद्धा भारत चीन वादामध्ये मोठा याचा इश्यू आहे, मोठा प्रश्न आहे. आणि भारत आणि चीन यांचे संबंध तणावात्मक स्वरूपाचे आपल्याला आहेत असं दिसतं. ते कसं काय? तर 1962चे युद्ध हे भारत चीन संबंधांमध्ये अतिशय तणावात्मक युद्ध दिसतं. 1917चा डोकलाम प्रश्न हा सुद्धा भारत चीन वादामध्ये महत्वाचा आहे. या व्यतिरिक्त भारत आणि चीन यांच्यामध्ये बरेच सीमा प्रश्न आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये विशेषतः मॅकमोहन लाईन, भारताने मॅकमोहन लाईन भारत आणि चीन यांच्यामध्ये जे आहे ते चीनने कितीतरी भारताचा भूभाग स्वतःच्या प्रदेशामध्ये बळजबरीने दाखवलाय आणि ते नकाशे काही चीन अजून बदलायला तयार नाहीये. तेव्हा सीमा प्रश्न हा तर मोठा प्रश्न आहे भारत आणि चीन मध्ये. या व्यतिरिक्त अक्साई चीन असा पण एक मोठा प्रश्न आहे, अक्साई चीन. आणि दुसरी गोष्ट की भारताचा जो जबरदस्तीने चीनने भूभाग दाखवलेला आहे नकाशामध्ये, तो नकाशा काही बदलायला चीन तयार नाहीये आणि तो फक्त प्रॉमिस करतो, बदलू बदलू करत नाहीये. या व्यतिरिक्त सीमा प्रश्नही महत्वाचे आहेत. कारण चीनची बॉर्डर जिथं संपते तिथे काही वेळेला भारताची सुरू होते. असं होतंय, कधी शक्य आहे बरं हे की ज्या वेळेला चीन भारतामध्ये घुसत आहे आणि भारताच्या एखाद्या भागात स्वतःचा हक्क दाखवायला होतोय, तेव्हा तेव्हा ती सुधारणा शक्य आहे असं आपल्याला दिसतं. दोन्ही देश आफ्रिका आणि मध्य आशियात आपला प्रभाव पाडायला बघतात. म्हणजे चीन आणि भारत हे दोघही असे आहेत की या दोघांनाही आशियामध्ये प्रभावी नेता व्हायचा आहे आणि ते प्रभाव पाडायला बघतात. त्यामुळे यांच्यामध्ये प्रचंड सत्ता स्पर्धा आहे आणि भारताच्या विरोधात चीनची भूमिका ही पाकिस्तानला मदत करणे, श्रीलंकेला फूस लावणे, असे बरेचसे गडबड चीन करतो. आणि म्हणून भारत आणि चीन यांचे संबंध हे सिक्युरिटी, सुरक्षिततेवरती नक्कीच परिणाम करतात असं आपल्याला म्हणावं लागतं. आता पाकिस्तान हा एक आपला इमिजिएट शेजारी आहे. पाकिस्तान विषयी आपले कुठले वाद आहेत हे आपण पूर्वीच्या तासामध्ये बघितलेलं आहे. त्यात प्रामुख्याने काश्मीरचा प्रश्न हा पाकिस्तान बरोबर असलेला वाद आहे. लक्षात येत आहे? म्हणजे काश्मीर मधला सुद्धा पाक व्याप्त काश्मीर जो आहे ते पाकिस्तानच्या ताब्यात आहे, हेही आपण पूर्वी पाहिले. आणि
तो काश्मीर काय पाकिस्तान परत द्यायला तयार नाही असं दिसतंय. आणि काश्मीर प्रश्न हा अतिशय मोठा प्रश्न याच्यामध्ये आपल्याला दिसतो. दुसरा म्हणजे दहशतवादाचा प्रश्न आहे. म्हणजे पाकिस्तानने भारतामध्ये ज्या काही दहशतवादी कारवाया केल्या त्या मी इथे स्लाइडवरती कदाचित लिहिल्या नाहीयेत, पण दहशतवादाचा प्रश्न प्रश्न हा मोठा आहे. हे स्लाइडवरती लिहिणं अवघड आहे आणि त्याच्यामुळे मी हे तोंडी सांगते की पाकिस्तान हा सतत भारतामध्ये दहशतवादी कारवाया करत असतो. त्याच्या वेगवेगळ्या ज्या संघटना आहेत त्यांच्या मार्फत तो कारवाया करत असतो. म्हणजे ही झाली परंपरागत सुरक्षिततेची आव्हाने. मग आधुनिक सुरक्षिततेची आव्हानं काय आहेत हे बघितलं पाहिजे. दहशतवाद आणि अतिरेकीवाद ह्या गोष्टी पण इथे बघायला लागतात. 1993 मध्ये मुंबई हल्ला झाला. 2001 ला संसदेवर हल्ला झाला. 2008 मध्ये मुंबईला हल्ला झाला. ही काही उदाहरणं मी इथे घेतलेली आहेत. कारण या सगळ्या हल्ल्यांच्या मागे पाकिस्तान होता असं आपल्याला कळलेलं आहे. आता पाकिस्तानच्या ज्या काही या दहशतवादी संघटना आहेत म्हणजे अल कायदा, इंडियन मुआजिदीन, जैश ए मोहम्मद, हरकत उल इजाद, अल इस्लाम, इसिस या महत्वाच्या संघटना दहशतवादी संघटना महत्वाच्या आहेत. आणि सिमी सारख्या अतिरेकी संघटना दहशतवाद हे आव्हान इतर चाचेगिरी, अंमली पदार्थ, शस्त्रे व मानवी व्यापाराशी संबंधित आहे. माणसाची तस्करी, सागरी सीमा सुरक्षा हेही महत्वाचे विषय आहेत. त्यामुळे हा टॉपिक तसा न संपणारा असा आहे, कारण सततच दहशतवादी कारवाया चाललेल्या असतात पाकिस्तानच्या. याच्या पुढचा जो प्रश्न आहे तो असा आहे की ऊर्जा सुरक्षा म्हणजे एनर्जी सिक्युरिटी. आता एनर्जी सिक्युरिटी म्हणजे काय, याच्यामध्ये काय काय येतं. साधारणपणे एनर्जी आपल्याला मिळते ती दगडी कोळसा, खनिज तेल, नैसर्गिक वायू, म्हणजे ज्या गोष्टी निसर्गामधून मिळतात त्या सगळ्या ऊर्जा म्हणून आपण एनर्जी म्हणून बघतो. हे भारताचे प्रमुख प्राथमिक स्रोत आहेत. भारताकडे विपुल कोळसा आहे, त्या आधारे आपण वीज निर्मिती करतो. तेल आणि वायूचा व्यापार समुद्रमार्गे पूर्वी व्हायचा. समुद्रमार्गेच हे मोठमोठ्या जहाजांच्या द्वारे तेल आणि वायू, व्यापारी जहाज असायची त्याच्यातून ते इकडून तिकडे जायचे. पर्शियन आखात, आफ्रिका, युरोप यांचा आंतरराष्ट्रीय व्यापाराचा मोठा मार्ग हिंदी महासागरातूनच जातो. हे लक्षात घ्या तुम्ही. म्हणजे पर्शियन आखात, आफ्रिका, युरोप यांचा आंतरराष्ट्रीय व्यापाराचा मार्ग हिंदी सागरातून जातो. यानंतर एक बघा की सायबर सुरक्षितता ही पण एक सुरक्षितता आहे. आता हा विषय अगदी अलीकडच्या काळात आहे. जसं कॉम्प्युटरायझेशन झालंय, डिजिटायझेशन वाढत गेलंय, कॉम्प्युटरचा वापर वाढत गेलाय, तसं सायबर सुरक्षितता हा विषय इथे फार मोठ्या प्रमाणामध्ये चर्चेला जातो. आणि हा विषय इथे घ्यायचं कारण असं आहे, सुरक्षिततेच्या अंडर घ्यायचं कारण असं आहे की काही वर्षात सायबर हल्ले भारतात खूप झाले आहेत. सायबरचे अवकाश सगळं स्पेस इंटरनेटवरती अवलंबून आहे. सायबर सुरक्षिततेमुळे सायबर हल्ले, नुकसान, गैरवापर, आर्थिक हेरगिरीपासून संरक्षण मिळते. म्हणजे तुम्हाला सायबर सिक्युरिटी ही अतिशय महत्वाची आहे. कारण सायबरवरती हल्ले होतात, डेटा हॅक होतो, डेटा चोरला जातो, त्याचा गैरवापर होतो, शत्रूची सिक्रेट्स काढण्याचा प्रयत्न केला जातो.
आर्थिक चाचेगिरी होते, बँकेचे अकाउंट्स हॅक होतात, हे सगळं आपण ऐकून आहोत. आणि म्हणून सायबर सुरक्षितता ही सुद्धा अतिशय महत्वाची अशी मानली जाते. US आणि चीन नंतर इंटरनेट वापरामध्ये भारत 3 नंबर लागतो आणि सायबर धोक्यात 3रा नंबर लागतो. म्हणजे इंटरनेटच्या वापरामध्ये भारत 3ऱ्या नंबरवर आहे, सायबर हल्ल्यामध्ये 2रा नंबर लागतो. म्हणजे असं आहे की सायबर हल्ला हा होणारा भारत हा 2 नंबरवरचा देश आहे. फेसबुक माहिती हल्ल्यामुळे अनेक ग्राहक अडचणीत येतात. म्हणजे फेसबुक वरती आपली खूप प्रायव्हेट माहिती देऊ नये असं माझं मत आहे, कारण त्यामुळे ग्राहक अडचणीत येतात. सायबर हल्ल्यांमुळे बँका, उद्योग, वैद्यकीय क्षेत्रांवर परिणाम होतो. ओके. आणि म्हणून सायबर सुरक्षितता ही पण महत्वाची आहे. फेसबुक वरून सुद्धा माहिती चोरली जाते, हॅक केली जाते आणि फेसबुक त्याच्यामुळे ग्राहक अडचणीत येतात. तर अशा प्रकारे आपण सुरक्षिततेच्या संदर्भात हे बघत आहोत. पर्यावरणाच्या संदर्भात काय चॅलेंज आहे हे एक ह्या टॉपिक मधला एक भाग आहे. पर्यावरण हा अनेक पैलू असलेला विषय आहे. पर्यावरणाला बरेच पैलू आहेत. वातावरणातला बदल हा त्यातला एक महत्वाचा घटक आहे, कारण आज वातावरणातल्या बदलामुळेच पर्यावरणामध्ये सुद्धा बदल होत असतात. वातावरणाशी संबंधित संकटे हा त्याचा भाग आहे. वातावरणाशी संबंधित संकटे म्हणजे अर्थक्वेक, भूकंप, सुनामी, पूर, दुष्काळ अशा अनेक गोष्टी याच्याशी संबंधित आहेत. USA मधील कत्रीना कत्रीनाचं एक वादळ आलं ना मध्यंतरी USA मधलं, त्याच्यामध्ये कार वाहून गेल्या, वादळ आलं वगैरे, ते आठवत असेल तुम्हाला. ते दक्षिण आशियातली सुनामी, अफगाणिस्तान आणि भारतातील भूकंप, जपानमधली तुफाने ही त्याची उदाहरणे आहेत. दुसऱ्या महायुद्धानंतर पर्यावरण चळवळी वाढल्या. दुसऱ्या महायुद्धानंतर याची कुठेतरी जाणीव झाली की पर्यावरण वाचवलं पाहिजे आणि मग त्याची चळवळी वाढत गेल्या. याचा संबंध जागतिकीकरणाशी आहे. आंतरराष्ट्रीय व्यवस्थांमध्ये संक्रमण होत आहे. 1972 मध्ये स्वीडन येथील स्टॉकहोम येथे युएनची पर्यावरणाविषयी परिषद भरली. म्हणजे स्टॉकहोम मध्ये जी परिषद भरली त्याच्यामध्ये काही मुद्द्यांची चर्चा झाली. त्यातला एक प्रमुख मुद्दा असा होता की जागतिक तापमान वाढ म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग. खरं म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग ही पुन्हा एका देशाची जबाबदारी नाहीये, तर ती सगळ्यांची सामूहिक जबाबदारी आहे. ग्लोबल वॉर्मिंग का होत आहे याचा अभ्यास करून ते कसं थांबवता येईल किंवा कमी करता येईल हे बघणं इथे महत्वाचं आहे. तापमान वाढ होती याचं कारण जंगलतोड वाढतीये. जंगलतोड वाढल्यामुळे त्याचा तापमानाचा बॅलन्स मेंटेन होत नाहीये असं दिसतंय आणि मग ती सगळ्यांचीच जबाबदारी आहे ना. आज आपल्याला असं दिसतं की डिफॉरेस्टेशन, जंगलतोड खूप सर्रास बहुतेक सगळ्याच देशांमध्ये चाललेली आहे आणि बरं जंगलतोड केल्यामुळे एक नैसर्गिक वातावरणाचा बॅलन्स असतो, संतुलन असतं, ते नाहीसं होतं आणि मग ते तापमान वाढ होतीये. जंगलतोड केल्यामुळं बर्फांचे लेवल्स मध्ये सुद्धा फरक पडतोय, जमिनीच्या लेवलमध्ये फरक पडतोय, जमिनीची धूप होतीये. ह्या सगळ्या गोष्टी रिलेटेड आहेत. 1987 मध्ये मॉन्ट्रियल येथे ओझोन स्तर संरक्षणासाठी एक ठराव मान्य केला. मॉन्ट्रियल येथे ओझोन स्तर कसा मेंटेन करायचा याच्यासाठी एक ठराव मान्य केला आणि ओझोन हा अतिशय आवश्यक आहे आपल्याला असं म्हणता येईल. या संदर्भात युएनने 2 गोष्टी साध्य केल्या. एक म्हणजे UNFCCC म्हणजे युनायटेड नेशन्स फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज
असा एक कन्सेप्ट याच्यामध्ये आहे, संकल्पना अशी आहे. हा करार 1992 मध्ये झाला. याची अंमलबजावणी 1994 मध्ये सुरू झाली आणि यामध्ये 196 देश, युरोपीय समुदाय यांचा समावेश होतो. ग्रीन हाऊस वायू जतन करणे हा या कराराचा हेतू आहे. म्हणजे कराराचं काही उद्दिष्ट आहे, त्यात प्रामुख्याने ग्रीन हाऊस वायू जतन करणे हा आहे. क्योटो प्रोटोकॉलचंही काही विशिष्ट उद्दिष्ट आहे, ते म्हणजे 1997 मध्ये जपानमधील क्योटो येथे याची सविस्तर चर्चा झाली. 1998 मध्ये यावर मान्यतेसाठी पुरावा केला गेला, परंतु याची कार्यवाही फेब्रुवारी 2005 पासून सुरू झाली. म्हणजे आता एक बघा, क्योटो जो प्रोटोकॉल आहे तर तो 98 मध्ये जर मान्यतेसाठी ओपन केला तर प्रत्यक्ष त्याची मान्यता 5 सालापासून झाली आणि 2012 मध्ये हा करार संपला. लक्षात येत आहे, म्हणजे कराराची एक लिमिट असते ती संपली. 38 देशांनी या कराराला मान्यता दिली. अमेरिका, ऑस्ट्रेलिया यांनी मान्यता दिली नाही. हे महत्वाचं आहे. क्योटो प्रोटोकॉलने 3 मार्ग सुचवले. एक, इमिशन्स ट्रेडिंग म्हणजे उत्सर्जनाचा व्यापार, जॉईंट इम्प्लिमेंटेशन म्हणजे संयुक्त अंमलबजावणी, आणि तिसरं, क्लीन डेव्हलपमेंट मेकॅनिझम्स म्हणजे विकासाविषयीच्या साध्या सरळ यंत्रणा राबवता आल्या पाहिजेत, असा त्याचा अर्थ आहे. यानंतर महत्वाची गोष्ट अशी आहे पर्यावरणाच्या संदर्भामध्ये, ती म्हणजे पॅरिस ठराव. या परिषदेमध्ये पॅरिस इथे जो ठराव झाला, या परिषदेत 196 देश होते. 2015 मध्ये हा करार झाला. याची अंमलबजावणी 2016 मध्ये सुरू झाली. 2019 मध्ये पर्यंत 187 देश याचे सभासद झाले. याचे प्रमुख उद्दिष्ट जागतिक तापमान वाढ नियंत्रित करणे असं होतं. म्हणजे एक लक्षात घ्या, पर्यावरणाशी संबंधित सर्वसाधारणपणे जागतिक तापमान वाढ नियंत्रित करणे हेच उद्दिष्ट आपल्याला सगळे दिसते. व्यापाराचा पर्यावरणावर प्रत्यक्ष परिणाम होतो. जागतिक व्यापार संघटनेबरोबर या संदर्भात काही निर्णय होतात. जागतिक व्यापार संघटनेबरोबर या संदर्भात काही निर्णय केले गेले. आता आंतरराष्ट्रीय अवस्था काय आहे मग, तर इंटरनॅशनल स्टेज अशी आहे की 2007 मध्ये युएनच्या सुरक्षा समितीची हवामान बदला संदर्भात बैठक झाली. पर्यावरणाचा प्रश्न आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये महत्वाचा ठरला. म्हणजे पर्यावरणाचा प्रश्न जो आहे तो इंटरनॅशनल पॉलिटिक्स मध्ये महत्वाचा आहे. त्याच्या आधारे पॉलिटिक्स होऊ शकतं. 2014 मध्ये चीन अमेरिकेचा याविषयी करार झाला. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत टिकण्यासाठी या संस्था जी उत्पादने काढतात ती पर्यावरणाला घातक असतात. म्हणजे चीन अमेरिकेचा जो करार झाला, तर एक थोडस असं लक्षात घे की संस्था जी उत्पादनं काढते इंटरनॅशनल कॉम्पिटिशन मध्ये टिकण्यासाठी, ती पर्यावरणाला घातक असतात. याच वेळेला इराण सारख्या देशावर काही आर्थिक बंधने लादली गेली, याचाही पर्यावरणावर वाईट परिणाम होतो. इराणने जे क्रूड ऑइल निर्माण केले आहे ते अधिक वाईट आहे. 2017 मध्ये चीनने अनेक उत्सर्जन करणारे कारखाने बंद केले. याशिवाय युरोपीय समुदायाने असेच प्रयत्न केलेले दिसतात. म्हणजे आता एक असं लक्षात आपल्या येत आहे की ज्या कारखान्यांमुळं, ज्या गोष्टींमुळं उत्सर्जन होतंय,
प्रदूषण होतंय त्या कमी करण्यावरती साधारणपणे फोकस आपल्याला दिसतो. कारण कारखान्यांमधून वायूंचं उत्सर्जन होतं, द्रव स्वरूपातही होतं, ते नदीत मिसळलं जातं, नदीमधले माशांचं आयुष्य त्याच्यामुळं, प्राण्यांचं आयुष्य धोक्यात येतं, वनस्पतींचं आयुष्य धोक्यात येतं. तर अशा रासायनिक कारखान्यांचे जे काही लिक्विड्स नदीमध्ये सोडले जातात, वेस्ट प्रॉडक्ट, ते अतिशय धोकादायक आहेत. अशा प्रकारे आपल्याला असं दिसतंय की पर्यावरणाच्या समस्या अशा वेगळ्या आहेत थोड्याशा. मग यानंतर महत्वाचा भाग म्हणजे उत्तर दक्षिण विभाजन, म्हणजे नॉर्थ साऊथ डिवाइड. हा एक महत्वाचा भाग आहे की उत्तर आणि दक्षिण यांच्यामध्ये नक्की कशा प्रकारे आपण बायफर्केशन करू शकतो, कसा फरक करू शकतो. तर याचा संबंध गरीब लोकांचे गावे, शहरे, मेगा सिटीज, जो पर्यावरण ऱ्हास होतो त्याच्याशी आहे. यात संबंध अन्न आरोग्य व निवाऱ्याशी, याचा संबंध अन्न आरोग्य व निवाऱ्याशी आहे. गरिबीचा संबंध प्रदूषणाशी आहे. विकसित श्रीमंत राष्ट्रांचा उल्लेख उत्तर म्हणून तर अविकसित राष्ट्रांचा उल्लेख दक्षिण म्हणून करतात. गरीब राष्ट्रांचे पर्यावरणीय प्रश्न हे जागतिक पातळीवर प्रातिनिधिक स्वरूपात दिसत नाहीत. मग आता आपण असं थोडस याच्यात पुढचा भाग असा बघूया की भारत आणि पर्यावरण याचा अभ्यास आता कसा करायचा. तर भारतापुढे प्रमुख प्रश्न असे आहेत: कारखान्याकडून होणारे हवेचे प्रदूषण, वाहनांमुळे होणारे उत्सर्जन, हरितगृह वायू उत्सर्जन, रासायनिक तेल व प्रदूषण, महानगरपालिकेकडून होणारे घनकचरा व्यवस्थापन, सांडपाण्यामुळे होणारे जलप्रदूषण, ज्वलनामुळे होणारे प्रदूषण, असे काही प्रश्न भारतापुढे आहेत. आणि भारत हा हे प्रश्न सोडवण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहे. म्हणजे पर्यावरणाचा प्रश्न भारतात कशा पद्धतीने आहे, तर अशा पद्धतीने की वाहनांमुळे उत्सर्जन होतं, हवेचं होतं वगैरे, अशा अनेक प्रकारे भारतामध्ये हे प्रश्न आपल्याला आढळतात. मग याचा पुढचा भाग म्हणजे पर्यावरणीय समस्यांचे निराकरण कसं करायचं. व्हॉट आर सोल्युशन्स फॉर एन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम्स. तर ते निराकरण कसं करणार. तर समस्या आहेत कळतं, अशी समस्या आहे, प्रदूषण आहे, तसं आहे, पण ते सॉल्व्ह कसं करणार. तर स्थानिक व प्रादेशिक पर्यावरणाच्या समस्यांचा परिणाम जागतिक पर्यावरणावरती होतो. तसेच काही जागतिक पर्यावरणीय समस्या स्थानिक माध्यमातून सोडवता येतात, म्हणजे वाईस वर्सा. काही समस्यांचा परिणाम जागतिक पर्यावरणावर होतो, स्थानिक समस्यांचा. तर काही जागतिक पर्यावरणीय समस्या स्थानिक माध्यमातून सोडवता येतात. यासाठी चांगली शासकीय यंत्रणा हवे, लोकांनी पुढाकार घ्यावा, विकासासाठी वाद उद्दिष्ट आहे असा काही पुढाकार असावा. UK आणि स्वीडन यांनी घेतलाय. म्हणजे असं आहे की आपण जागतिक पातळीवरती जर पर्यावरणीय समस्या बघितल्या तर त्या खूप आहेत, आणि त्या सोडवून बसल्या तर वेळच पुरणार नाही. कारण विकास हे आपलं उद्दिष्ट आहे. जागतिकीकरणाच्या विरोधी एक प्रवाह आहे. त्याचा पर्यावरणावर परिणाम होतो का, म्हणजे डिग्लोबलायझेशन असा एक प्रवाह आहे. या प्रक्रियेमुळे काय होतं की ते देश एकाकी पडतात. हे देश एका विकासाकडून विनाशकारी औद्योगिक धोरणाकडे वळू शकतात. म्हणजे ग्लोबलायझेशनमुळे काय होतं, सगळ्या देशांना असं सारखं स्थान मिळत नाही, आणि त्याचा परिणाम म्हणजे असं दिसतं की देशाचा विकास शाश्वत करून औद्योगिक विनाशाकडे पाठवणे डोक्यात आलेलं असं दिसतंय. तर एक आहे की पर्यावरणीय समस्या ज्या आहेत की त्यांना अनेक पैलू आहेत, आणि औद्योगिक त्या पैलूंचा विचार या टायटल खाली आपल्याला करायला लागतो, आणि त्या समस्या कशा सोडवायचा हा पण एक महत्वाचा विचार आपल्याला करावा लागतो.
यातला एक तिसरा भाग असा आहे, आर्थिक संदर्भात आहे परराष्ट्र धोरणाचा भाग. तो म्हणजे भारताचं काय झालेलं आहे, मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारली. म्हणजे मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे काही प्रायव्हेट आणि काही पब्लिक सेक्टर आपण स्वीकारले. याचं उद्दिष्ट असं होतं की भारताची बाजारपेठ जागतिक स्पर्धेमध्ये संरक्षित करणे हीच होती. आयात कमी करणे व निर्यात वाढवणे ही होती. भारतात गुंतवणूक वाढवणे म्हणजे भारतामध्ये परदेशी गुंतवणुका वाढवणे असा पण याचा अर्थ आहे. आणि आयात कमी करून निर्यात करणे वाढवणे याचा अर्थ एक्सपोर्ट वाढवला तर आपल्याला पैसा मिळतो. 1914 मध्ये मोदींनी मेक इन इंडिया मोहीम काढली. मेक इन इंडिया म्हणजे भारत घडवा. भारताचं आर्थिक चित्र कसं आहे ते, व्हॉट इज लँडस्केप, इकॉनॉमिक लँडस्केप. तर 2018-19 मध्ये भारताची निर्यात वाढली. आजही 2 तृतीयांश लोक खेड्यात राहतात, तर अर्धी लोकसंख्या शेती संबंधित क्षेत्रात काम करीत आहे. तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये काम करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. 1991 ला भारताने आर्थिक उदारीकरणाचे धोरण स्वीकारले. त्यात प्रामुख्याने विदेशी व्यापाराचं उदारीकरण केलं गेलं. म्हणजे विदेशी व्यापारात वाढ झाली पाहिजे, त्याचं लिबरलायझेशन केलं वगैरे. स्वातंत्र्योत्तर काळातील अर्थव्यवस्था कशी आहे भारताची याचाही इथे संदर्भ येतो. म्हणजे 1947 ते 52 या पहिल्या अवस्थेत भारताच्या चलनाचे अवमूल्यन झाले. 1952 ते 57 या दुसऱ्या टप्प्यात शासनाने उदारी व्यापार धोरण आखले आणि 1958 ते 75 या काळात भारतीय व्यापारी धोरणाचा मुदलियार समितीने 1962 मध्ये पुनर्विचार केला. 1996 मध्ये रुपयाचं अवमूल्यन झालं. म्हणजे मुदलियार समितीची भूमिका पण याच्यामध्ये महत्वाची आहे. 1996 मध्ये तर रुपयाचं फार अवमूल्यन झालं. 1975 चे पुढे निर्यातीला पाठिंबा भारताने दिलेला आढळतो. जनता पक्षाच्या काळात आयातीचे उदारीकरण झाले. आयात म्हणजे इम्पोर्ट करण्याचं उदारीकरण झालं. 1985 मध्ये आयात निर्यातीचं धोरण आखलं गेलं. म्हणजे त्याचं सतत रिव्हिजन चालले या धोरणाची. 1991 मध्ये नरसिंहराव यांच्या काळात अधिक आर्थिक उदारीकरण केलं गेलं. म्हणजे नरसिंहरावांच्या काळापासून तर ते ग्लोबलायझेशन म्हणजे खाजगीकरण, उदारीकरण, ग्लोबलायझेशन हे सगळे शब्द भांडार त्या काळात सुरू झाले. याच काळात सोव्हिएत रशियामध्ये कम्युनिझम पडला होता. भारत आणि जागतिक व्यापार संघटना म्हणजे जर आपल्याला आर्थिक संदर्भात बघायचं असेल तर या गोष्टींचा आपल्याला विचार करायला लागतो. भारत आणि जागतिक व्यापार संघटना यांचे संबंध अतिशय महत्वाचे आहेत. 1995 मध्ये गॅट म्हणजे जनरल एग्रीमेंट ऑन टॅरिफ अँड ट्रेड च्या जागी जागतिक व्यापार संघटना अस्तित्वात आली. त्यामुळे भारताचा विदेशी व्यापार वाढला. शेती विषयक निर्यात वाढली. देशांतर्गत कारखानदारीचे नुकसान झाले. रोजगारीवरती परिणाम झाला. आणि जागतिक व्यापारी संघटनेवरती विकसित राष्ट्रांचा प्रभाव खूप पडलेला दिसतो. अमेरिकेचं वर्चस्व आज आपल्याला जागतिक व्यापार संघटनेत दिसतो. आणि एक आंतरराष्ट्रीय राजकारणातलं एक महत्वाचं सूत्र असं लक्षात ठेवा की ज्याच्याकडे पैसा आहे तो आंतरराष्ट्रीय राजकारणावरती स्वतःचा वचक निर्माण करू शकतो. आणि असा पैसा आज आपल्याला फक्त अमेरिकेकडे दिसतो आणि चीन ही त्याच्यामध्ये त्याच्याशी स्पर्धा करणारी अशी बडी सत्ता आहे. शेतीविषयक निर्यात वाढली. देशांतर्गत कारखानदारीचे नुकसान झाले. रोजंदारीवर परिणाम
झाला त्याच्यामुळं. WTOवर विकसित राष्ट्रांचा प्रभाव झाला. अमेरिकेचं वर्चस्व झाले. भारत आणि आशियान हे पण याच्यात बघणं महत्वाचं आहे की सर्व या देशाशी संबंध सुधारण्यात भारताला रस आहे. म्हणजे असं दिसतं की भारताने आशियाई राष्ट्रांशी लुक ईस्ट पॉलिसीकडून लुक ऍक्ट पॉलिसीकडे बदल केला आणि प्रत्यक्ष कृती करा, म्हणजे या देशांशी वेगवेगळे डील करा, वेगवेगळे करार करा, त्यांच्याशी इम्पोर्ट एक्सपोर्ट वाढवा, त्यांना प्रत्यक्ष त्यांच्याशी मीटिंग्स घ्या. अशा प्रकारचं सगळं उद्दिष्ट भारताचं लुक ऍक्ट पॉलिसीमध्ये होतं. मग लुक ऍक्ट पॉलिसी पासून काय झालं की भारताचा दबदबा वाढला आशियाई देशांमध्ये आणि प्रत्यक्ष इंटरॅक्शन्स वाढली, वेगवेगळ्या देशांशी संबंध वाढले असं आपल्याला दिसतं. याच्या पुढचा भाग याच्यातला म्हणजे भारत आणि G20. आता G20ची परिषद नाही का झाली आपल्याकडे, तर 1999 मध्ये G20ची स्थापना झाली. याचे उद्दिष्ट आंतरराष्ट्रीय आर्थिक स्थैर्य मिळवणे, यात मोठ्या आणि आर्थिक विकास होऊ पाहणाऱ्या देशांचा समावेश होतो. अमेरिका, कॅनडा, अर्जेंटिना, ब्राझील, युरोपियन युनियन, UK, तुर्की या देशांचा समावेश या G20 मध्ये होतो. यात भारत हा अतिशय महत्वाचा देश आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण सर्व डिसिजन मेकिंग मध्ये वगैरे भारताचा प्रभाव असतो आणि भारताविषयी प्रचंड एक आपुलकी आणि आदर या देशांना आपल्याला देशांमध्ये आहे असं आढळतं. याच्या पुढचा भाग म्हणजे भारताचे दक्षिण आशियाशी व्यापारी संबंध. हा अतिशय महत्वाचा भाग आहे, कारण व्यापारी संबंध सुधारले तरच आर्थिक हितसंबंध राखले जातील आणि म्हणून दक्षिण आशियाशी भारताने व्यापारी संबंध कसे ठेवलेत, काय केलंय हे बघणं अतिशय महत्वाचं आहे. 87% निर्यात दक्षिण आशियामध्ये भारताकडून होते. म्हणजे आपल्याला मिळणारा पैसा त्याचा जे काय आहे ते मुख्यत्वे करून दक्षिण आफ्रिकेतून मिळतं असं आपल्याला म्हणायला लागतं. बांगलादेश हा आपल्या व्यापारातला मोठा भागीदार आहे. त्यानंतर नेपाळ, श्रीलंका, पाकिस्तान, भूतान, अफगाणिस्तान आणि मालदीव यांचे नंबर लागतात. 83% निर्यात बांगलादेश, नेपाळ आणि श्रीलंका या देशांमध्ये होते आणि जास्ती आयात बांगलादेश, नेपाळ आणि श्रीलंका या देशांकडून होते. म्हणजे आपले मॅक्झिमम संबंध बांगलादेश, नेपाळ आणि श्रीलंका यांच्याशी आहेत असं दिसतं आणि या देशांशी मॅक्झिमम संबंध असल्यामुळं आपली इकॉनॉमी थोडीशी सुधारलेली आहे किंवा सुधारते आणि इंडिया इज अ इमर्जिंग पॉवर इन एशिया असं चित्र आपल्याला दिसतंय. भारत आणि परराष्ट्र धोरण. आता एक लक्षात घ्या, परराष्ट्र धोरणामध्ये व्यापाराची भूमिका, व्यापार हा विषय फार महत्वाचा आहे. अमेरिका चीनमध्ये व्यापार युद्ध चालू आहे, माहिती, ट्रेड वॉर चालू आहे त्यांच्यामध्ये, कारण त्यांच्यामध्ये सतत व्यापाराविषयी स्पर्धा आहे. तसेच भारत व अमेरिका हितसंबंधांचा संघर्ष, जकात दर वाढल्यामुळं व्यापारी संघर्ष वाढला. अमेरिकन अध्यक्ष ट्रम्प याचं एक धोरण होतं. ट्रम्पनी भारतावर अशी टीका केली की भारत हा सर्वात अधिक जकात लावणारा देश आहे. म्हणजे ट्रम्प आल्यापासून थोडंसं याच्या व्यापार आणि परराष्ट्र धोरण याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललेला दिसतो.
ब्रिक्स देशामध्ये भारतात अन्नपदार्थ, स्वयंचलित वाहने व औद्योगिक उत्पादने यावर सर्वाधिक अधिक जकात पडते. म्हणजे ब्रिक्स या ज्या देश आहेत, ब्रिक्स त्याच्यामध्ये सर्वात अधिक जकामध्ये भारतामध्ये अन्नपदार्थ, ऑटोमोबाईल, स्वयंचलित वाहन, औद्योगिक उत्पादन याच्यावर आहे. 2018 मध्ये भारताने कर वाढवले. इराणकडून क्रूड ऑइल आयात करणारा भारत हा दुसरा देश आहे, 2 नंबरवरती देश आहे. भारताने इराणला विमानतळ करण्यास पाठिंबा दिला, कारण या विमानतळाच्या आधारे इतर काही देशांवरती आपल्याला थोडस वचक ठेवता येईल, किंवा त्याचा वापर, विमानतळाचा वापर इतर देशांशी संबंध वाढवण्यात होईल असं आपल्याला वाटलेलं होतं. व्यापार वाढवणे किंवा कॉन्टॅक्ट वाढवणे. अमेरिका चीन व्यापारी संघर्ष सुरू आहे, आपण बघितलेलंच आहे. चीनचे मेड इन चायना हे धोरण त्याच्यामध्ये महत्वाचं आहे, कारण चीन काय करतोय, हळूहळू आशिया खंडातील जे देश आहेत त्या देशांची बाजारपेठ करायला बघतोय, आणि त्या बाजारपेठेत स्वतः बनवलेल्या वस्तू विकून त्याच्यातून नफा कमवणे हे चीनचं ध्येय असं दिसतं. चीनने भारताची बाजारपेठ गेली 2 दशके ताब्यात ठेवली आहे असं दिसतं. मध्ये आता एक लक्षात घ्या की व्यापाराचा परराष्ट्र धोरणावर परिणाम होतोय, बरोबर आहे. पण मग आता आता हे 22-23 साल साधारण चालू आहे, 23 चालू आहे. पण आता बघा की आपलं टार्गेट काय आहे, उद्दिष्ट काय आहे. 2030 पर्यंत भारत कसा असू शकेल याच्याविषयी आपली काय इमॅजिनेशन आहे, तर याच्याविषयी आपण खूप पॉझिटिव्ह आहोत. एक तर पहिली गोष्ट म्हणजे 2030 पर्यंत आपलं असं उद्दिष्ट आहे की भारताचे जास्तीत जास्त दुसऱ्या आशिया खंडातील देश, आफ्रिका खंडातील देश, इव्हन विकसित देश यांच्याशी आंतरक्रिया वाढून जास्तीत जास्त इकॉनॉमिक टाईज सेटल होऊन हे भारत हा थोडासा प्रगती होईल भारताची असं वाटतं. ओके, मग लक्षात घ्या अजून भारताचं काय ध्येय आहे की भारताच्या असं विकास करण्याच्या ध्येयामुळे आपोआपच खेडेगावांचं शहरीकरण होईल. म्हणजे आज खेडेगाव ही तशी कुठलीही खेडेगाव राहिली नाहीत. खेड्यांचं रूपांतर विकसित शहरांमध्ये बघता बघता होत आहे. लक्षात येत आहे. मग असं झालं तर भारताची, आज आपण म्हणतोय की खरे भारत खेड्यात आहे, किंवा बरेच 2/3 लोक खेड्यात राहतात, त्याच्याऐवजी 50% लोकसंख्या शहरात राहील, कारण खेड्यांची शहरं होणार आहेत आणि होऊ घातलीत. म्हणजे अर्बनायझेशन हे आत्ताचं ऑब्जेक्टिव्ह आहे 2030 पर्यंत. अर्बनायझेशन झालं, शहरीकरण झालं की त्याच्यामध्ये वेगवेगळ्या फॅसिलिटीज, सवलती वाढतात. आणि मग याला रिलेटेड अजून एक गोष्ट अशी की नवीन औद्योगिक धोरण येईल. म्हणजे नवीन औद्योगिक धोरण आलं की उद्योगधंदे वाढतील, छोटे मोठे व्यवसाय वाढतील, हे व्यवसाय मिळतात म्हणून रोजंदारी वाढेल, बेरोजगारांची संख्या कमी होईल, अशा अनेक काही पॉझिटिव्ह गोष्टी होतील 30 पर्यंत असं मोदी सरकारचं म्हणणं आहे, आणि आपल्यालाही तसं वाटतं. विशेष करून डिजिटायझेशन वरती सध्याच्या शासनाचं खूप भर आहे. डिजिटायझेशन म्हणजे संगणकीकरण करणं, की जस्ट एका क्लिकवर तुम्हाला हवी ती गोष्ट मिळवता आली पाहिजे. त्यामुळं आज लोकांची जर पळापळ कमी झाली आहे, कॉम्प्युटरवरती काही कामं सहजासहजी होतात, तर अशा वेळेला तो वाचलेला वेळ लोक इतर कामासाठी वापरू शकतात असं म्हणायचं आहे. आणि त्यामुळे 2030 मध्ये भारत खूप मोठा होईल अशी अपेक्षा आपल्याला वाटते. आणि
या जोडीला असंही लक्षात ठेवलं पाहिजे की चीन हा आपला इमिजिएट स्पर्धक देश आहे आणि जिथं जिथं भारत व्यापार वाढवायला प्रयत्न करतोय, पुढे जातोय, तिथे तिथे चीन सुद्धा पुढे सरकतो आहे. त्यामुळं एक आहे की याच्यामध्ये भारत आणि चीन यांच्यामध्ये सुद्धा व्यापारी युद्ध होण्याचं शक्यता आहे. जसं अमेरिका चीनमध्ये झाले तसं. त्यामुळे चीनला आज लीडर व्हायचंय, मोठं व्हायचंय, आशिया खंडावर प्रभुत्व दाखवायचंय आणि म्हणून आज चीन सुद्धा सगळ्या देशांशी मैत्री करायला, व्यापारी संबंध सुधारण्यासाठी पुढाकार घेतोय, असं लक्षात यायला पाहिजे. तर हे आपण आज काय बघितलं की परराष्ट्र धोरणामधले जे काही समस्या आहेत, सिक्युरिटी संबंधात, पर्यावरणासंबंधात, आर्थिक समस्या आहेत, त्या सगळ्यांचा आढावा आपण घेतलेला दिसतोय. तर आता आपण आजचा लेक्चर बंद बास झालं असं म्हणूयात, थांबूयात थोडंसं आणि पुढच्या लेक्चरला भेटूयात. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू.